मोठी बातमी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र येणार आहे। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार आहेत। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी भाजप राष्ट्रवादीची ही वेगळी रणनीती पाहायला मिळते। नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक असली तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही सोबत घेतलं जाणार आहे। नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय नाहीये, मात्र भाजप सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली वाढल्याचं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती ही समोर येते। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपूरमध्ये भाजप सेना ही एकत्रित लढेल, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप मात्र वेगवेगळे लढतील। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि त्याचबरोबर जी महायुतीमध्ये नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये बंडखोरी झाली होती, ही बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची वेगळी रणनीती ही पाहायला मिळते। नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक असली तरीही मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही सोबत घेतलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर नवी मुंबई संदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाहीये। भाजप सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये भाजप सेनेतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं होतं। एकीकडे कोकणातलं भाजप शिवसेनेतलं वातावरण, राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं होतं आणि त्यानंतर मात्र आता येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी या हालचाली दिसून येत आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय आता आगामी निवडणुकांसाठी महायुतीची एक वेगळी रणनीती पाहायला मिळते, काय तपशील? नक्कीच प्रणिता, आपण या ठिकाणी बघितलं महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवरतीच आहे, म्हणजे आपण बघितलं महिन्यांवरतीच आहे आणि त्यानंतर सर्व पक्ष तर तयारीला लागले। त्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यासाठी ठरलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढणार आहेत आणि आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी आपण बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजप हे वेगवेगळे लढणार आहेत, कारण की भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद आपण या ठिकाणी बघितली तर ही समान ताकद आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी हे वेगवेगळे लढणार आहेत। आपण बघितलं अशात कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळावी आणि आपल्या बंडखोरी होऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची आपण बघितलं यासाठी ही रणनीती ही आखण्यात आलेली आहे आणि त्याचंच आपण बघितलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना देखील आपण बघितलं बाजूला या ठिकाणी सारलं जाणार आणि त्यामुळे महत्त्वाची रणनीती या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमधून पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे आणि नवी मुंबई संदर्भात अद्यापही कोणता निर्णय आपण बघितलं झालेला नाही आहे। मात्र भाजप आणि सेना एकत्र येण्यासंदर्भात या संदर्भात आपण बघितलं हालचाली सुरू आहेत, कारण की नवी मुंबई आणि बघितलं तर या ठिकाणी भाजप आणि सेनेमध्ये या ठिकाणी वाद हा सुरूच आणि त्यामध्ये पुन्हा एकदा या संदर्भात काही चर्चा होते का या संदर्भात देखील तोडगा काढला जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडून आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून। आणि आपण बघितलं ही नागपुरात भाजपची ताकद अधिक असल्यामुळे तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना देखील सोबत हे घेतलं जाणार आहे। त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी संपूर्ण फॉर्म्युला हा या ठिकाणी महायुतीचा ठरलेला आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवड असेल आणि पुणे असेल या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप हे वेगवेगळे लढणार। तसंच पुणे, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी महायुतीमधून आपण बघितलं भाजप शिवसेना हे सर्व एकत्रपणे लढणार आहे। त्यामुळे हा फॉर्म्युला या ठिकाणी ठरलेला आहे। निश्चित, त्यामुळे आता आगामी काळात कशा पद्धतीने हे फॉर्म्युला आजमावले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।